तुम्हाला माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना असा पालक घालायचा आणि काही पदार्थ मिक्स करायचे आणि लहान मुलांसाठी पौष्टिक असा कमी तेलात केलेला पदार्थ तयार होतो बघा. एकदम मस्त लागतो. बर्गर पॅटीस काय जे असतं ना ते पण विसरून जातील. कोटिंग पण बघा किती मस्त झालं आहे. आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळे अगदी आवडीने खातील बरं का. तर बघा आता इथे घेतलेला आहे मूठभर पालक आणि तो असा कट करून घेतला, म्हणजे वाटीत भरला तर वाटीभर चिरून घेतलेला आहे असं समजा. एक हिरवी मिरची घेतली, कमी तिखटाची घ्यायची, लहान मुलं खात असतील तर. मोठ्यांसाठी 2 वापरल्यात तरी चालेल. आणि कोथिंबीर पण मस्त अशी चिरून घ्यायची. अर्धी वाटी कोथिंबीर, 1 वाटी पालक, 1 हिरवी मिरची, 1 कांदा घेतला, थोडा जाडसर चिरून घेतला. म्हणजे हे प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलं आहे. एकदम मस्त असं परफेक्ट असं होतं. आता 2 चमचे मी इथे वाटाणे घेतले, ओले वाटाणे घेतले तर, आणि बरोबर 2 ते 3 चमचे मोड आलेले मटकी घेतलेली आणि त्यात हा पालक घातला आहे. मटकीला किती छान मोड आलेली होती ना, त्यामुळे कसं आहे पौष्टिकता अजून वाढते या पदार्थाची. तर चला पालक घातला, कांदा घातला आणि त्यानंतर काय करायचं मग, आपली ही चिरलेली मिरची वगैरे जे काही आपण साहित्य होतं ना ते सर्व घालून घ्यायचं. आणि आता बटाटा होता माझ्याकडे अर्धा शिजलेला. तुमच्याकडे नसेल तर शिजवून घ्या. हा जरा मोठ्या आकाराचा होता, छोटा असेल तर 1 घ्या. आता तो कुच करून घेतला याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे, तुम्ही घरात असेल ना त्या साहित्यात छान असं व्हेज कटलेट तयार करू शकतात आणि मस्त पालक गुच्चूप खाऊ घालू शकतात मुलांना. चला आता थोडंसं जाडं भरडं दळायचं, खूप बारीक करू नका. बारीक जर करायला गेलात ना तर पातळ होईल. अशा पद्धतीने मस्त असं दळून घेतले. कांदासुद्धा थोडाफार दिसतोय बरं का, दाताखाली आला ना एकदम छान वाटतो खायला. तर चला आता एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेते. आता काढल्यानंतर काही जिन्नस यामध्ये आपल्याला घालायचे, कारण ते बाइंडिंग झालं पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे कसं आहे पाणी वगैरे पण सुटतं ना, पालकाचं पाणी पण आलं आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं ओलसर मिश्रण आहे. यामध्ये आता घालायचं आहे, हा पाव कप आहे माझ्याकडे. तुमच्याकडे वाटीचं प्रमाण असेल तर पाव वाटी तांदळाचं पीठ घ्या आणि त्या पाव वाटीच्या निम्मे आपण इथे घेणार आहोत कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर असेल तर घाला, नाहीतर मग काय करा, पाऊण वाटी पीठ घाला. म्हणजे कसं सगळं मिळून पाऊण वाटी होऊ शकतं ना. तर आता इथे मी थोडंसं तिखट घातले. आम्ही ना जरा मोठी लोकं आहोत घरात, तर त्याच्यामुळे आम्ही खाऊ शकतो म्हणून तेवढं तिखट घातलं. त्याच चमच्याने धने जिरे पूड घातली आणि तिखट तुम्ही स्किप पण करू शकतात बरं का. आता इथे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट तयार केलेली ती घातली. आता मिक्स करून घेऊया. मिक्स करताना बघा, तुमचं जर मिश्रण ओलं असेल ना, यामध्ये तुम्ही अजून थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घालू शकतात. मला ना अजिबात नाही लागलेलं, तेवढ्या याच्यात माझं अगदी बरोबर झालं. कसं आहे, बटाट्याचा आकार केवढा आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे बरं का. बटाट्याला पाणी सुटतं आणि परत पालकाला पण पाणी सुटतं ना. जर चांगलं असं व्यवस्थित असं मळून घेतलं आणि याचे आपण हव्या त्या आकारात गोळे करू शकतो. तर आता मला इथे ना गोल आकारात करायचे होते. तुम्ही लांबट केलेत तरी चालेल, म्हणजे आवडीप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकतात. मुलांना ना तुम्ही असा बदामाच्या आकारचा सेव पण देऊ शकतात. खूप छान असं दिसतात पण आणि मुलं खातात पण आवडीने. तर चला आता इथे हे कटलेट असे सगळे करून घेते आणि साईडला ठेवते आणि नंतर आपल्याला त्याचं काय करायचं आहे ते पुढे बघूया. आता हे कटलेट माझे सगळे असे तयार करून झालेले आहे. मी मात्र ना गोलच केले बरं का. तर बघा, एवढ्या साहित्यात माझे 10 कटलेट तयार झाले आणि इथे मी गव्हाचंच पीठ वापरले. आपल्याला जास्त पौष्टिकता करायची ना, म्हणजे ठेवायची आहे पदार्थामध्ये, त्यामुळे ना गव्हाच्या पिठाचंच मी इथे मस्त असं बॅटर तयार करून घेतलं. आणि त्यात पाणी किती घालायचं बघा, अर्धा कप पाणी मला लागलं. मी पाऊण वाटी पीठ घेतलं होतं. घट्ट करू नका आणि जास्त पातळही करू नका, म्हणजे पातळ लागतं पण इतकं पण पातळ नाही की ते कोटिंग नाही करू शकणार. आता इथे ब्रेड क्रम्स होते माझ्याकडे, ते घेतलेत. आता जर नसले ना आपल्याकडे टोस्ट ब्रेड वगैरे असतात ना, ते मस्त असे मिक्सरला दळून घ्यायचे आणि थोडंसं कढईमध्ये त्यांना गरम करून घ्यायचं, म्हणजे कोरडे करून घ्यायचे, होऊन जातात लगेच. किंवा उन्हात वाळवलेत तरी चालतात, करून ठेवता येतात. आता इथे कटलेट घेतलं, बॅटरमध्ये टाकलं आणि नंतर ब्रेड क्रम्स त्याला लावले, म्हणजे ना कोटिंग तयार होतं. आणि मी काय केलं माहिती का, पुन्हा डबल केलं, कारण काय होतं त्याचं ते वरचं कोटिंग ना अजून छान लागतं आणि कुरकुरीत होतं आणि पातळ पण होतं. इतकं काही असं जाड नाही होत, काय आपण डाळीचं पीठ नाही ना वापरलेलं त्यामुळे. आणि आता पुन्हा एकदा ह्या बॅटरमध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा त्याला कोटिंग करायचं. आता मी एकच दाखवलं, तुम्ही काय करायचं, पहिली जी प्रोसिजर होती ना एकदा लावायची ते करून घ्यायचं आणि नंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीने बॅटरमध्ये एक एक बुडवून आणि पुन्हा लावून घ्यायचं. म्हणजे ना हे ब्रेड क्रम्स जास्त ओले नाही होत. म्हणजे मी एक तुम्हाला सांगते, मी आता व्हिडिओ दाखवण्यासाठी कसं आहे एक एक करून तुम्हाला दाखवलेलं आहे. चला आता सगळं समस्त कोटिंग करून झालेले आहेत आपले सगळे कटलेट. छान असे तयार करून घेऊया. छान असे दिसत आहेत बघा, आपण बर्गर खातो ना अगदी त्याप्रमाणे हे आतलं मस्त
पॅटीस तयार झालेला आहे आणि शॅलो फ्राय करायचं आपल्याला. नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अगदी कमीत कमी तेल टाकायचं, एक बाजू फक्त बुडेल इतकंच, आणि त्याला पुन्हा आलटून पालटून मिडियम फ्लेमवर मस्त अशी करून घ्यायची. सुरुवातीला फ्लेम मोठी ठेवायची आणि लगेचच अर्धा ते 1 मिनटात बारीक करायची. गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर पण अवलंबून असतं. तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली ही एक बाजू झाली आहे. खूप बारीक गॅस ठेवू नका, मंद आचेवर अजिबात करू नका, कारण काय होईल, मंद आचेवर केल्याने हे सर्व तेल पिऊन घेतील आणि आपले कटलेट आहे ना अगदी तेलकट होतील. जर आपल्याला शॅलो फ्राय करायचे ना तर अशाच पद्धतीने मस्त असे फ्राय करून घ्यायचे. आणि बघा कटलेटला कलर पण बघा किती मस्त आलेला आहे ना. मला तर असं वाटतं आहे की आपलं बर्गरमधलं हे कटलेट अगदी छान जाईल. जर तुम्हाला जास्त बटाटा खायचा नसेल, सर्व पौष्टिकता अशी वाढवायची असेल, तर अशा पद्धतीचे कटलेट करा बरं का. अगदी मस्त अशी एक बॅच माझी फ्राय करून आता दुसरी बॅच पण फ्राय करून घेते. एकाच अगदी काही नाही, फक्त 7 ते 8 मिनटात हा सर्व पदार्थ तयार होतो. व्हिडिओ असल्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण तुम्ही जर घरी करत असाल तर अगदी पटापट कराल. अगदी या पद्धतीने करा, एकदम मस्त होतात. मुलं तर असे पटापट खातात. डब्यात द्या किंवा तुम्ही नाश्त्याला बनवा, केव्हाही दुपारच्या भुकेला करा, एक नंबर लागतात. आणि याच्याबरोबर पाव वगैरेची पण काही गरज पडत नाही. मस्त असं सॉस घ्या, एखादी चटणी तयार करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही खायला घ्या. तुम्हाला मी कोटिंग दाखवते बघा कसं मस्त झालेलं आहे बर्गरचं. खूप जाड नाही, खूप पातळ नाही आणि कुरकुरीत असं अगदी मस्त असं सगळीकडे व्यवस्थित कोट केलेलं आहे सारणाला. अशा पद्धतीचे कटलेट तुम्ही नक्की करा. तुमचे कसे झाले कमेंट नक्की सांगा. आणि बघा व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब मात्र करत जावा बरं का. चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. बाय.